नमस्कार सेविकाताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविकाताईंनो, सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या खूप साऱ्या सेविकाताई किंवा मदतनीसताई ह्या BLOचं त्याच पद्धतीने SIRचं काम करत आहेत। म्हणजे जे मतदानासाठी जी पुनर्तपासणीचं काम सुरू आहे त्याचं काम आपल्या बऱ्याचशा सेविका किंवा मदतनीसताई देखील ह्या कामं करत आहेत। तर हे काम करत असताना आपल्या खूप साऱ्या ताईंची अशी मागणी होती की आम्हाला हे काम नको। मुळात अगदी बरोबर आहे, कारण की आपल्यावर जो कामाचा बोजा आहे सुरुवातीलाच तर आपण 1 ते 10 तारखेपर्यंत एफआरस करत असतो, वजन भरत असतो आणि त्याच्यामध्ये हे एक्स्ट्रा काम आल्यामुळे आपलं जे मेन काम आहे जे पुरुषाले शिक्षण त्याच्यावर कुठेतरी दुर्लक्ष होते, पोषण आहाराला दुर्लक्ष होते आणि त्याचा सगळा दुष्परिणाम आपल्या कामावर होतोय। म्हणून आपल्या आयुक्तालयाने मुख्य निवडणूक अधिकारी यांना विनंती म्हणजे लेटर, शासकीय लेटर पाठवलेलं आहे। तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की आपल्या सेविका ताईंना आणि मदतनीस ताईंना या कामातून मुक्त करण्यात यावं किंवा या कामातून सूट मिळावी, यासाठी म्हणजे आपल्या ह्या कामासाठी परीक्षक मॅडम असतील, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, तर आपले सगळेच जे कर्मचारी जे आहेत तर यांना या कामातून SIRचं म्हणजे BLOचं व SIRच्या कामातून सूट मिळण्यासाठी आपल्या आयुक्तांनी हे लेटर मुख्य निवडणूक अधिकारी म्हणजे निवडणूक आयुक्तांना पाठवलेलं आहे। तर बघा, हे संदर्भ आहे 8 जुलै 2026 रोजी आपण सगळं बघू शकता। तर बघा, त्यांनी केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास म्हणजे जे आपलं मुख्य काम आहे या संदर्भात आपलं मांडलेलं आहे। परीक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस व अंगणवाडी परिक्षेत्रातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर, स्तनदा माता व आहार आरोग्य तसेच बालकांच्या पूर्वशालेय शिक्षणाचे कर्तव्य योजनेतील सेवांद्वारे पार पडत असतात। सदर अंगणवाडी कर्मचारी राज्यातील बालकांच्या कुपोषण निर्मूलन या महत्त्वपूर्ण कामकाजासाठी राज्यातील कार्यान्वित 1,10,624 अंगणवाडी केंद्रातील माध्यमातून सुमारे तर एवढ्या अंगणवाडी केंद्रामधून एवढ्या आपण स्क्रीनवर बघत असलेल्या बालकांना व गरोदर स्तनदा मातांना योजना सेवा देत आहेत। त्याचप्रमाणे योजनेच्या संबंधित केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या विविध योजनेचे क्षेत्री म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 1,10,624 अंगणवाडी केंद्रामधून एवढी खूप सारी बालकं आहेत, खूप साऱ्या गरोदर स्तनदा माता आहेत। यांची सगळ्यांची जबाबदारी असताना तर आपल्यावर ही जी जबाबदारी आहे तर ही कर्मचाऱ्यावर आता सध्या येऊन पडलेली आहे। असं लक्षात आलेलं आहे की राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामधून या अंगणवाडी कर्मचारी यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO नेमणूक म्हणून करण्यात आली असून त्यांना SIR या कामाची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे योजनेच्या सर्व कामकाजावर त्यांचा विपरीत परिणाम झाला आहे। सदर कर्मचाऱ्यांनी विषयांकित कामकाज न केल्यास त्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे। या कामकाजाच्या अतिताणामुळे अंगणवाडी कर्मचारी यांच्या स्वास्थ्यावर दुष्परिणाम होत आहे। अंगणवाडी कर्मचारी यांच्या विविध संघटना अंगणवाडी कर्मचारी यांना योजनाबाह्य काम करू देऊ नये याकरिता शासन स्तरावर वारंवार निवेदने सादर करीत आहे। म्हणजे त्यांनी आपलं मांडलेलं आहे आपल्या आयुक्तालयाने की अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचारी असून त्यांना शासकीय पूर्णवेळ कर्मचारी नाहीत। केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यान्वित असलेले अंगणवाडी केंद्र नियमित सुरू ठेवून त्याद्वारे योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत नियमित पोहोचवणे बाबत माननीय उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत। त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर सदरचे काम सातत्याने सुरू राहणे आवश्यक आहे। BLO तथा SIR च्या अतिरिक्त कामामुळे सदर कर्मचारी यांना मूळ कामासाठी वेळ मिळत नाही। त्यामुळे बालकांचा सर्वांगीण विकास, कुपोषण निर्मूलन, पूर्वशालेय शिक्षण इत्यादी सेवांवर विपरीत परिणाम होत आहे। अंगणवाडी कर्मचारी यांना योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये बाबत केंद्र शासनाने संदर्भ 1 व 5 च्या पत्रान्वये निर्देशित केलेला आहे। त्यानुसार संदर्भ 3-4 शासनाच्या परिपत्रान्वये सूचना निर्गमित केलेल्या आहेत। संदर्भी पत्राच्या प्रती देखील सोबत जोडलेल्या आहेत। म्हणजे आपल्या खूप साऱ्या अंकी हे PDF आहे, याच्यामध्ये खूप सारी अशी माहिती दिलेली आहे की केंद्र शासनाची योजना आहे, केंद्रामार्फत दिलेलं, त्याच पद्धतीने उच्च न्यायालयाने दिलेलं मार्फत तरी सदर उक्त बाबी विचारात घेऊन नमूद अंगणवाडी कर्मचारी यांची निवडणूक कामामधील BLO आणि SIR नियुक्ती रद्द करण्यात यावी ही विनंती त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून उचित निर्देश देण्यात नम्र विनंती आहे। म्हणजे आपलं एकात्मिक बाल विकास सेवा योजना जे आयुक्त आहेत त्यांनी ही जे लेटर आहे तर हे निवडणूक आयोगाकडे पाठवलेलं आहे।
आणि त्यांचा प्रयत्न आहे की आपल्याला ह्या कामामधून आपली सुटका व्हावी, कारण की आपला कामाचा लोड बघता अगदी बरोबर आहे आणि आपल्या संघटना देखील त्यासाठी वारंवार सांगत आहेत की योजनाबाह्य जर आपण काम केलं तर आपला जो मुख्य उद्देश आहे, ज्या 6 सेवा आणि 5 उद्दिष्ट आपल्याला द्यायची, तर ती करत असताना आपल्या त्या कामावर दुष्परिणाम होतोय त्याच्यामुळे, आणि आपल्या खूप साऱ्या ताईंवर त्याचा स्वास्थ्यावर देखील परिणाम होतोय, त्याच्यामुळे आपल्या आयुक्तालयाने दखल घेऊन आपल्यासाठी तिथं विनंती केलेली आहे. मुळात हे सुरू व्हायच्या आधी हे काम जर झालं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती, कारण की काम सुरू होऊन 15 दिवस होऊन गेले आणि आता कुठं पत्र लेटर व्यवहार सुरू आहे, कधी मंजुरी मिळेल. आणि काही जिल्ह्यांमध्ये तर आता व्यक्तिशः आपल्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याला हे पत्र व्यवहार देण्याची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्या बऱ्याचशा ताईंचा या कामामधून ताण आता वाचू शकतो आणि ताईंनो नक्कीच आपल्याला ह्या कामात मुक्तता झाली तरच आपण आपलं काम करू शकतो. त्याच्यामुळे जे लेटर प्राप्त झालं मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला, फक्त विनंती केलेली आहे, आदेश दिलेला नाही, परंतु त्यांनी यांनी दिलेली विनंती मान्य करावी आणि आपल्या कामातून मुक्तता करावी, जेणेकरून आपलं जे प्रमुख काम आहे ते आपलं बाजूला राहतंय आणि दुसऱ्याच कामावर आपला गाडा हे होतोय. त्याच्यामुळे आपलंच काम आपल्याला मिळावं, त्या व्यतिरिक्त दुसरं कामाचा लोड आपला नसावा, याच्यासाठी आपल्या आयुक्तालयामार्फत देखील लेटर पाठवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर याच्यामध्ये हो आणि आपल्या ताईंना आपलं काम करता येऊ अशा पद्धतीने जी माहिती माझ्यापर्यंत आली तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.